काय तुम्ही कधी गव्हाच्या पिठामध्ये टोमॅटो टाकून हा महिनाभर टिकणारा पदार्थ बनवला आहे का? कधीच बनवला नसेल. इतका पौष्टिक आहे, लहान मुलांसाठी खूपच उपयुक्त आहे. तर सर्वात अगोदर तर आपल्याला 2 लाल बुंद असे पिकलेले टोमॅटो घ्यायचे. टोमॅटोला असं चिरून घ्यायचं. चिरलेले टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची प्युरी बनवून घ्यायची. याला तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा नाही गाळलं तरीसुद्धा चालेल. आता लगेचच एका ताटामध्ये आपल्याला 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाव वाटी रवा घालायचा. तयार केलेली टोमॅटोची प्युरी घालायची. 1 चमचा ओवा हातावरती चोळून घालायचा. जिरे घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 चमचा तेल घालायचं, रूम टेम्परेचरचं तेल. आणि आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं. यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि याचं व्यवस्थित असं पीठ मळून घ्यायचं. तर जास्त पाण्याची गरज पडत नाही. अगदी कमीत कमी पाण्यामध्ये आपलं हे पीठ मळलं जातं. झाकण ठेवायचं. 10 मिनिटानंतर पहा पीठ व्यवस्थित भिजली की तेल लावून हलक्या हाताने मळून घ्यायचे. छोटे छोटे गोळे बनवायचे आणि याची पातळसर अशी छान चपाती लाटून घ्यायची. काट्या चमच्याच्या मदतीने याला असं टोचून घ्यायचं. मग कडा याच्या कट करायच्या. उभ्या पट्टीच्या आकारामध्ये कट करून घ्यायचं. पट्ट्या एकावरती एक ठेवून अशा त्रिकोणी आकारामध्ये कट करून घ्यायचं. असे टोमॅटो नाचोस आपले तयार होतात. सर्व बनवून घेतलं की आता तेलामध्ये याला छान असं तळून घ्यायचं. मध्यम गॅसवरती चांगला सोनेरी रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत आपण हे नाचोस तळून घेतले. याला तुम्ही टोमॅटोच्या शंकरपाळ्या म्हणू शकता, पण ट्रेंडिंग नाव तर याचं नाचोस आहे. इथे मी वापरते ऑडिओ रॅपचा हा पेपर फॉईल, जे की इको फ्रेंडली आहे. आता यावरती आपण हे सर्व तळलेले शंकरपाळ्या किंवा नाचोस काढून घेऊया. बघा अगदी कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही सुद्धा अशा नक्की बनवून पहा. महिनाभरासाठी बनवाल पण 2 दिवसामध्ये फिनिश. रेसिपी आवडली असेल तर लगेचच फॉलो करा.